साध्या पद्धतीच्या शेडमध्ये देखील आपल्याला म्हशी ठेवता येतात. 4-5 लाख रुपये शेडमध्ये घालून आणि 2 लाखाच्या म्हशी आणायच्या, हे कुठेतरी सूत्र दूध व्यवसाय नुकसानीसाठी जाऊ शकते. तर त्यांच्याकडे एकूण मोठे म्हशी 8 आहेत आणि छोटे मोठे मिळून एकूण 16 जनावर आहेत, पण त्यांनी शेडसाठी अत्यल्प असा खर्च केलेला आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण शेतीपूरक व्यवसाय, शेतीला जे शेतकरी जोडधंदा करत आहेत, दूध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, असे वेगवेगळे जे व्यवसाय करतात त्यांची मुलाखत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेत असतो. तर मी आज बळेगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथील एका प्रगतशील दूध व्यवसायकाची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय दाखवायचं आहे की एकदम साध्या पद्धतीचा त्याचा शेड आहे. तर शेड आपल्याला कमी खर्चामध्ये कसा तयार करता येतो, तर त्याच्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, मोहन धोणीबा बेलकर, गाव बळेगाव, तालुका नायगाव, नायगाव तालुका, जिल्हा नांदेड. बरं, हा शेड मामा तुम्ही करण्यासाठी तुम्हाला खर्च किती आलाय? जवळजवळ 70-80 हजार आला समजा. बरं. हम्म. तर आता जास्त प्रमाणात लोक काय करतात, 5-6 लाखाचा पक्का शेड हो बांधतात. हो. तर तुम्ही साध्या पद्धतीने कशामुळे केल्या? साध्या पद्धतीने म्हणजे कमी पैशामध्ये उत्पन्न जास्त करायचं यामुळे केलं आपण. सगळं साधं साधंच आहे आपलं. शेड मध्ये जास्त खर्च करून काय उपयोग नाही, काय फायदा त्यात? 5 लाख घालून 2 लाख ठेवून त्यात काय फायदा मिळणार आपला? म्हणजे दूध हा मशा देणार आहे, आता हा, काय शेड देणार नाही. नाही नाही. आता एवढ्या शेड मध्ये तुमच्या एकूण किती म्हशी आता? 9 म्हशी आता समजा. आता 8 म्हशी, आता एक गाय आहे. बारकी सारखी धरलं तर 15-16 होतात. बरं. आता या शेड साठी जवळपास 80,000 खर्च 80,000. आला. हो. वर आता याच्यामध्ये तुम्ही काय टाकले? बांबू टाकलेला आहे का? हा, बांबू टाकले. बांबू साठी किती खर्च आला? बांबू साठी समजा आता वरले 30,000 धरा कामात सहित. खाली बेड गिट्टी समजा 50,000, एक 80,000 रुपये अंदाज आहे समजा. बरं. वरचं छत तयार करण्यासाठी जवळपास 30,000 रुपये 30,000 खर्च आला. रुपये. त्याच्यामध्ये बांबू, खांब सगळं झालं. ताडपत्री, हो हो. आणि शिमटीचे खांब रवलेले आहेत. खांब काय भावाला भेटले? काम काय 500 रुपये काय अंदाज भेटले, तर एकूण टोटल आमचा 80,000 रुपये लागले समजा. 80,000 रुपये. या 80,000 मध्ये समजा नंबर 1 शेड या ठिकाणी तयार झालेला आहे. बरं. हे किती दिवसाखाली केलेलं आहे? याला 2 वर्ष झाले समजा. 2 वर्ष. हो. बरं. आता याला दर वर्षाला काय ताडपत्री वगैरे वरची बदलावं लागते. बरं. ताडपत्री तेवढी बदलावं बस लागते. बाकी काय म्हणतो? नाही. याच्यामध्ये तट्टी वगैरे टाकलेली आहे का? हा. बरं. आता एकूण शेडची मामा लांबी रुंदी किती आहे? आता 18 फूट रुंदी आहे. लांबी काय 60 आहे का, जास्त आहे? म्हणजे 18 फूट आहे का रुंदी? हा, 18. बरं. 18 बाई आणि लांबी जवळपास तुमचे 10 जनावर मावू शकतील, म्हणजे 40 जवळपास असेल. 40-50 असेल. 50 म्हणजे 18 बाई 50 चा शेड तुम्ही जवळपास 80,000 तयार केला. हो. असंच म्हणजे दूध व्यवसाय तयार करणाऱ्याने साधा शेड तयार साधा कर चांगला होते, फायदा पडते. एकदम 5-6 लाख घातले त्याच्यात, 1-2 लाखाच्या 2 म्हशी बांधल्यात, काय मतलब त्याच्यात? बरं. आणि या गव्हाण तुम्ही बांधून घेतलेला आहे? हा, मिस्तर कडून बांधून घेतले ना? मिस्त्रीकडून. बरं. या गव्हाणीमध्ये याच्यामध्ये काय तुमच्या म्हणजे गजाळी वगैरे आहे ना? नाही, याच्यात इट आहे आणि त्याच्यात गजाळ आहे समजा, अलग अलग केलं. बरं. आणि मग एकूण 18 फुटाची रुंदी आहे? हा, 18 फूट. बरं. हे गव्हाण किती फूट आहे लांबी? नाही, अशी रुंदी म्हणजे 2 फूट आहे का? 2-2.5 येते समजा. बरं. हो. 2.5 फूट गव्हाण ठेवली पाहिजे. बरं. आणि तो मोकळ्या एकदम. आता गव्हाणी सोडून इकडलं अंतर किती असेल जवळपास तुमचं? बघा की 15 फूट. 15 असेल. 15 फूट जवळपास अंतर आहे. पण एकदम मोकळ्या पद्धतीने मशा बसतात. हा, मोकळ्याच पाहिजे. बरं. किनवट तालुक्यातून आणलेली? बरं. हे किती दूध देतो? हिनं देते 7 लिटर. 7 लिटर दूध देते. बरं. जाफरच आहे सगळं? जाफरचं. बरं. हे किती हजारला आणल्या होत्या? हे आणलं बघा 80 ला. 80,000 ला. 2 महिन्याची गाभणी होती. तुम्ही गॅरंटी दिली नाही तसं दिली. सगळ्या म्हशी तुम्ही पाष्ट्याच आणल्या? हा, पाच. बरं. याचे कमी आणले नाही. बरं. हे आणले बघा 60,000 रुपयाला खाली. बरं. तेव्हा काय लोडच्या लोड होतं, दूध कमी काय ते भिवून दिले तंडावर. आमच्याकडे खुराक दिली 1 महिना खस दाबून. खुराक दिल्यामुळे पुन्हा 6-6 लिटर आता चालू आहे. बरं. 3 महिन्याची गाभणी आणली. आता हे म्हणजे गाभण न राहणारी म्हैस म्हणून तुम्हाला भेटली? हा, भेटली. वाजाड म्हणून भेटली समजा. बरं. 60,000 ला कुठून आणले? नांदेडून आणली. बरं. आता किती दूध द्याली? आता 6 आहे, संध्याकाळी 6, सकाळी 6. सकाळी 6, संध्याकाळी 6.
तर मामा असं हाय हाय कमी किमतीमध्ये मशा घेतलं तर चांगलं समजा. हा चांगलं हा? होय, होय. कमी मध्ये घेतल्यानं चांगलं होते हं. आता हिला 2 लाख रुपये लागतात ही याच्या घ्या बरं. हा असं म्हणजे म्हशीमध्ये जास्त न खर्च करता हा असं. कमी खर्चामधून बरं. आणि आणल्यानंतर गाभा जाण्यासाठी तुम्ही काय त्याला दिल्या होते की ऑटोमॅटिक? का ऑटोमॅटिकच गेली बरं. ताकद आली खुराक खुराक दिली फुल हं. चांगलं झालं का बघेल पुन्हा आता. म्हणजे गाभा न जाणारी म्हैस म्हणून तुम्हाला हा 60,000 रुपयाला म्हैस भेटते. हो 60,000 रुपये आणि तुमच्याकडे ते गाभा गेल्यामुळे आता तसं जर ही वियाची म्हैस जर आपण घ्यायला गेला तर 2 लाख जवळपास रुपये 2 लाख रुपये लागतात हो, किमान 1,00,000 तरी 1,00,000 एका लाखाला लाखाची. भेटच ना बरं. हा हे जाफर आहे का? जापर मुरा आहे? जापर जापर बरं. तर मित्रांनो आपण जर पाष्ट्या म्हशी या ठिकाणी जर गाभण चेक करून जर घेतल्या तर हम्म. आपल्याला अर्ध्या किमतीमध्ये मिळतात. अर्ध्या अर्ध्या आणि यांनी सगळ्या म्हशी ह्या अर्ध्या किमतीमध्ये हो पाष्ट्यात आणलेल्या आहेत. फास्ट आणि दुधाचा राहिला विषय तर किती देईल आपल्याला म्हैस बघून अंदाजे सगळ्या गोष्टी बघून ओळखू येतात. हो हो ठीक आहे. हम्म. तर आता या गोट्यामध्ये काम करायला कामगार किती आता किती जण काम करतात? 2 माणसं समजा बरं. हो बाहेरला एक आणि घरचा आहे बरं. हो बाहेरचा माणूस काय काम करते त्याच्यामध्ये? चारा घेणे काही शेण काढणे कुटी करणे हम्म. दूध काढणे हे समजा राहते काय बरं. आणि तुम्ही चाऱ्यामध्ये काय लागवड केली आपण बघू तिकडे त्या ठिकाणी? ते गजरा म्हणून आहे काय हं. आणि ऊस काही हम्म. पुन्हा कडबा काय 3 मिसळ करणार आम्ही 3 मिसळ करून देता. हा या ठिकाणी समजा गजरा लागवड केली तुम्ही. हा गजरा आहे. हो. गजरा म्हणजे नेपियर. हम्म. बरं. आणि हे पाण्याचं कसं नियोजन केलं? इथून सगळं बाहेर जाते का इथून सगळं आपलं उसामध्ये वावरात जाते समजा पाणी? बरं. पायपामधून बरं. पाईप लावल्या उसाच जात डायरेक्ट बरं. वेस्टेजचं नियोजन केलं तुम्ही. हा इथं शेण स्टॉक केलेला आहे. हा बरं. मग आता तुमचं हे म्हशी धुणं चालू आहे. हम्म. तर आता हे कशामुळे किती दिवसातून किती वेळ धुत आहे? 3 टाइम 3 टाइम म्हशी धुता? तर लोक एक 2 टाइमच धुतात. तुम्ही 3 टाइम कसं होणार? घाण होणार म्हशी चांगले होतात मळ होईना म्हशी चांगलं चांगलं 3 बाऱ्या धुतल्या थंड मस्त वातावरण चांगलं राहते दूध वाढते त्याच्यामुळे धुयाचं 3 टाइम 3 टाइम धुता म्हशी. हा 3 टाइम दूध केव्हा दिवसातून केव्हा धुता 3 टाइम? सकाळी 8 वाजता 7 वाजता एक बार धुतो दूध काढण्याच्या अगोदर पुन्हा आता 10-11 वाजता एक बार पुन्हा 4 ला एक बार आहे बरं. आता तुम्ही या गोट्यामध्ये काय काम करता? तुमचं काय काम? हे चारा पाणी धुणं शेण काढणे दूध काढणे हे जातात हो. आता किती जण काम करता एवढं गोट्यात? 2 माणसं काम करतात पण तुमचं काय नेमकं काम आहे? ते सगळ्या गोष्टी करताय कुठलं काय मोठं काम करता? नाही ना हे चारा टाकायचं शेण काढायचं पाणी धुयाचं पुन्हा दूध काढायचं आणखी आहारामध्ये काय काय मिसळून देता तुम्ही याच्यामध्ये जनावरांना? बेरली हा. आणि थोडा थोडा पेंड बरं. हो. खुराकामध्ये हो एका म्हशीला किती दिलं जाते? म्हणजे 10 किलो पडते समजा 2 टाइमला 2 टाइमला हा एका म्हशीला 10 किलो? हा म्हणजे पाण्यामध्ये ते खायला बी ते समजा. बारलीमुळे मामा म्हशी आजारी पडतात किंवा काय गाभण? काय जेवण आमच्या टोटल म्हशी गावल्या आता सगळ्या बरं. हो. म्हणजे बारलीचं काय तुम्हाला काय काहीच प्रॉब्लेम नाही 2 वर्ष वापरतो आम्ही ते हम्म. सगळे आमचे ढोर जनावर गावल्या समजा बरं. हम्म. 1200 रुपये क्विंटल का? दररोजची किती लागते 1 बारली? क्विंटल लागते समजा अंदाजा. बरं. हो. 1 क्विंटल बारली लागते. हा बरं. हायेस्ट मामा याच्यामध्ये म्हशी दूध देणार आहे किती आता? टोटल सगळ्याच म्हणजे 5-6 होता दूध हम्म. त्याचा गाभण होता 2 बरं. जास्त म्हैस सगळ्यात जास्त म्हैस कुठली देते दूध? दूध ते बसलेली का बसलेले ही म्हैस? इकडून 6 नंबर हा. किती लिटर दूध देते ती? 8 लिटर दिसत 2 टाइमचं 16 लिटर देते म्हशीचं काय वैशिष्ट्य राहतं? मग जास्त दूध देते कशामुळे ओळखता येते आपल्याला? म्हणजे कासामध्ये ओळखू येते हम्म. अंगलोटामध्ये कासामध्ये मस्त समजते समजा बरं. आता तुम्ही सगळ्या जाफर म्हशी आणल्या हो तर जाफरची काय खासियत असतात मुरापेक्षा? मग जापर चांगला मुलापेक्षा दूध जास्त वगैरे हो, दिवस देतात का? हो. बरं. आता इकडल्या काय रेटच्या आता? आणल्या काल परवा बघा कोणती? हे हा. 55 आणल्या 55,000 ला सगळ्या म्हणजे कमी रेट मध्ये जास्त दूध देणाऱ्या म्हशी. बरं. ही व्यालेली झालेली आहे की कसं गाभण असताना पाष्टी? पाष्टी चांगल्या हेच वगैरे बरोबर. आजार चांगले रे म्हणजे पाष्टी मध्ये एक फायदा राहते की वगारा सोबत भेटते नाही वासरासोबत. पाष्टीमध्ये फायदा भेटते आपला म्हणजे वासरासहित हा वासरासहित तशी व्यालेले म्हैस महाग घ्यायची पडते. म्हणल्यानं महाग पैसे जास्त लागतात आता याच्या पोटामध्ये जे वासरू आहे ते आपल्याला नंतर मिळणार आहे आणि हे सुद्धा भेटलेलं आहे. हो. हे वगारा आणि हे म्हैस म्हणून फक्त 55,000. 55 बरं. कुठून घेतले? नांदेडलाच घेतले नांदेडच्या बाजारातून. हे किती दूध द्यायची याची कॅपॅसिटी चांगली आहे? त्यानं 3 सांगले आम्ही 4 काढाले 2 टाइम
आता आता वगैरे पिऊन हा हा किती महिन्याची गाभण आहे? इलेलीच विकत आहे. विलेली हा का? पाष्टीच म्हणजे पाष्टी म्हणजे विलेली गाभण नाही का ते? नाही 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 नाही, गाभण नाही का? पण 55,000 ला चांगली भेटली हा, कमी रेट मध्ये. हा. ठीक आहे, आता इकडल्या काय रेटच्या आता? ते खाल्ली 70ची आहे कोणती? तिकडची. मध्ये आहे ते. हा हे कडची. थोडं कमी रेटच्या आता थोडं हम्म समजा. कमी आता साधारण. हा. ही किती हजारची आहे? 70ची होती. बरं. किती दूध देते मामा ही म्हैस? हिनं आता गाभण आहे समजा. गाभण आहे. हा आता किती दूध चालू आहे? आता दूधच नाही. दूध नाही का? 2 महिन्याची गाभणी असताना आणली आम्ही. म्हणजे आता उडालेली आहे का? हा बरं. म्हणजे तुम्ही थोडक्यात वियालेल्या म्हशी घेतल्या नाही. नाही नाही तर काय फायदे असू शकतात मग आपण पाष्ट घेण्याचे? फास्ट घेतलं तर आपला डबल पैसे होतात. बरं. इकडं तरी डबल होतात. बरं. हा. घेताना अर्ध्या किमतीत भेटतात हा आणि विकताना जास्त. हो. तर कोणी व्यवसाय सुरू करणाऱ्यानं असं म्हणजे पाष्ट्या म्हशीपासून सुरुवात करावी. चांगलं होती 5 वर्षी. बरं. चांगलं पद्धतशीर बघून दमान घ्यायचं. गडबड नाही करायचं. हम्म. एका बाजारी एका बाजारी एकदाच भेटणार तर काय हरकत नाही. तुम्ही सगळे बाजारातून म्हशी घेता? हा बाजार बाजारातून थोडं फसवणूक होते म्हणतात. काय होईना. काहीच नाही आपण उधार घेता काही. बरं. काय द्यायचे काय ठेवायचे. बरं. ओळखीनं. हा बरं. आता या सगळ्या म्हशी या ठिकाणी रेस्ट करतायत समजा हो निवांत. बस. आता यांना सणच्या पारीच. 4 पार उठच असेल बाबा. बरं. 4ला उठलं की पाणी मारून धुवून काढायचं. बेड धुवून काढायचं, म्हशी धुवून काढायचं. मग दूध काढायचं. दूध काढायचं चारा टाकायचं. थोडक्यात मामा शेड तयार करताना म्हणजे कुठल्याही व्यावसायिकाने अशाच पद्धतीने सुरुवातीला शेड तयार करावं पाहिजे. हो. बरं. ते खांब वगैरे मोडतात असं? नाही काहीच म्हणणार. सिमेंटचे गजाळ ह्यात कामात गजाळ घरची केलेले कामात. जनावर असं हे करून काही मोड नाही काहीच नाही. 2 वर्षाला तेच वापरायला गेला. 2 वर्षाला गेला आता. बरं. कुठलंही काय झालं नाही कोणतं. बरं. आणि याला तुम्हाला 2 वर्षाला की वर्षाला एकदा ताडपत्री हा बदलावं? ताडपत्री बदलावं. बरं. आणि वारा आलं काही आला तर काय? काहीच प्रॉब्लेम नाही. वारा येऊ द्या पाणी काहीच प्रॉब्लेम नाही. बरं. पावसाळ्यात वगैरे गळणं वगैरे? गळा बरं. म्हणजे डबल ताडपत्री आता खालून बी वरी आता. आता यांच्या वाळ्या चाऱ्याचं नियोजन कसं आहे तुमचं? कडबा आहे की आपल्याकडे. बरं. एकदा 10,000 12,000 कडबा घेता. वळी लावली कडबा काही गजरा काही पुन्हा ऊस काही तिन्हीच मिक्स करता. बरं. पूर्ण शेण किती निघते एवढ्या व्यवसायात? आता समजा वर्षाला 25 ट्रॅक्टर निघते. हो. काय भावानं विक्री करता? 2,000 2,500 जाते. बरं. मग दूध व्यवसायामध्ये मामा शेणाचं सुद्धा चांगलं उत्पन्न भेटू शकते समजा. सणाचं म्हणजे त्याचा चारा होऊन जाते समजा. कडब्याचा पुरा दाम निघते त्याच्यावर. बरं. तुमच्या वाळला चारा जेवढा आहे समजा कडबा असेल ज्वारीचा ते शेणाचं इन्कम? हा निघते. बरं. आणि या वासरापासून काही उत्पन्न वगैरे होते की वासरापासून. चांगलं झालं तर 10,000-20,000 वगैरे मागायला ते हलके. बरं. मग एकूण या दूध व्यवसायामध्ये तुम्हाला उत्पन्न आणि खर्च उत्पन्न दूध किती निघते? तुझा महिन्याला 1 लाख रुपये दूध होते. 50,000 खर्च येते. 50,000 राहतात समजा. अर्धे राहतात समजा. अर्धे राहतात. आणि याचं काम करण्यासाठी घरचे काही आणि बाहेरची कामं. बरं. तर अनेक लोकांना काय म्हणतात बाबा दूध व्यवसायामध्ये काहीच उत्पन्न नाही. हा उत्पन्न बरोबर उत्पन्न करायल्यावर उत्पन्न आहेच. म्हणजे लोक म्हणतात फक्त शेणच उरते असं काय उरते. तर नवीन कोणी करणाऱ्याला तुम्ही काय सांगाल की बाबा खरंच दूध व्यवसायात उत्पन्न आहे? उत्पन्न आहे म्हणून आमच्याकडे बरेच लोक बघून माहिती घ्यायला. आहेच उत्पन्न याच्यात. बरं. अजून काही मशा वगैरे वाढवायचा प्रयत्न आहे का? आहे की. बरं. ते खाला शेड मारायचा इकडे आणखी. आता इथं तुम्ही शेड करण्यासाठी जागा तयार करा ठिकाणी. आणखी आपल्याला 10 म्हशी करायच्या असतात. बरं. 10 म्हशी वाढवायच्या आता. आणि शेड वगैरे असंच बनणार का? हा असंच बनणार. महत्वाचा मुद्दा कुठल्या व्यवसायिकांनी करताना अशा पद्धतीने शेड तयार करायला पाहिजे. नो मेंटेनन्स मध्ये शेड तयार होतो. असंच लाईन घेऊन कुंपल बाहेर घेऊन गेट मारून टाकायचं. जे 20 म्हशीचा जरी करायचं असलं तर जवळपास 1,60,000 मध्ये 2 लाख धरा. 2 लाखामध्ये बस मोकळं होतं सगळं. बरं.